हे बघा लक्ष द्या. तो आता गॅल्व्हनोमीटर वर्किंग कशासारखं करत असतं, इलेक्ट्रिकल मोटर जी आहे इलेक्ट्रिकल मोटरसारखं वर्किंग करत असतं. कशा पद्धतीने इलेक्ट्रिक मोटर काय काम करत होती, त्याच्यामध्ये करंट पास होत होतं आणि ती डिस्प्लेस होत होती. डिस्प्लेसमुळे त्याचं मोशनमध्ये कन्वर्ट होतं, मोशनमध्ये कन्वर्ट झालं म्हणजे मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होत होतं. असं घडत होतं करंट पास केल्यामुळे. मग याच्यामध्ये बी आपण काय दिसायला भेटते की कंडक्टरमध्ये थोडासा बी करंट आला रे आला, थोडासा बी करंट आला रे आला, तो आजूबाजूला मॅग्नेट आहे ना त्याला डिस्प्लेस करतात आणि ते डिस्प्लेस आपल्याला वरती दिसायला भेटते या पॉईंटरमध्ये. मग आपल्याला झालं, मग स्मॉल अमाऊंटचा करंट किंवा स्मॉल अमाऊंटचा व्होल्टेज जर का तुम्हाला डिटेक्ट करायचं असेल तर आपल्याकडे काय असतो, गॅल्व्हनोमीटर जो आहे तो गॅल्व्हनोमीटरचा वापर केलेला असतो. ठीक आहे. मग आता बघा गॅल्व्हनोमीटरचा वापर आपण करतो. गॅल्व्हनोमीटर म्हणजे काय तुम्हाला मी बेसिक लेवलला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. लक्षात घ्या, इलेक्ट्रिकल मोटर आणि गॅल्व्हनोमीटर जवळजवळ एकाच प्रिन्सिपलवरती काम करत असतात. आणि रूल कोणता वापरतात, फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल तुम्ही वापरत असतात. तो लेफ्ट हँड रूल काय असतो तुमच्या लक्षामध्ये पक्का तुम्ही ठेवायचा. आता आपल्याला बघायचं आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तो पुढचा पॉईंट काय आता, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय आहे, एकदम बढिया कन्सेप्ट आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय असते बेसिक लेवलला याच्याबद्दल लक्षात राहू द्या. काय असतं बरं का इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, तर मायकेल फॅराडे जे आहेत, मायकेल फॅराडेने एक ऑब्झर्वेशन केलं. काय ऑब्झर्वेशन केलं बरं का, एवढा अभ्यास अगोदर लागला होता. जो अभ्यास आपण बघितला ना कशाचा, इलेक्ट्रिक करंटचे जे इफेक्ट होते ते इफेक्टचा अभ्यास अगोदर झाला होता. पण मग आता मायकेल फॅराडेने काय डोकं लावलं बघा. मायकेल फॅराडेने डोकं काय लावलं की यार नेमकं काय घडतंय की जे काही इलेक्ट्रिक करंट जर का आपण पास करतो एखाद्या कंडक्टरमध्ये, तर त्याच्या आजूबाजूला काय घडतंय, त्याच्या आजूबाजूला मॅग्नेटिक फील्ड तयार होते. बरोबर. अजून दुसरी जर का मी मॅग्नेटिक फील्ड याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला ना, तर कंडक्टरच डिस्प्लेस होतोय. राईट, कंडक्टर डिस्प्लेस होतोय. हे ऑब्झर्व त्याने अगोदर केलं होतं, त्याचा अभ्यास त्याने केला होता. मग आता हा काय विचार करत असतो, की जर समजा आता हे जे काही आहे ही एक वायर आहे, ही वायर आहे. कोणती वायर, कंडक्टिंग वायर. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सध्या करंट नाही, अशी ही वायर तुमच्या समोर पडलेली आहे. आणि हा काय करत असतो, एक मॅग्नेट घेतो. आणि या मॅग्नेटला काय करतो माहिती आहे का, या मॅग्नेटला जवळ आणतो. या मॅग्नेटला जवळ आणतो. ठीक आहे. आणि ही कंडक्टिंग वायर जी नाही, कंडक्टिंग वायरला इकडे गॅल्व्हनोमीटर लावलेला आहे. इथे काय लावलेलं आहे, इथे गॅल्व्हनोमीटर लावलेला आहे. ही जी काही कंडक्टिंग वायर आहे याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की इथं गॅल्व्हनोमीटरला ही वायर आपण लावलेली आहे. तर आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, मला उत्तर सांगा बरं का. गॅल्व्हनोमीटरला जर का मी त्या वायरला लावलं तर करंट फ्लो थोडी दिसेल आपल्याला. गॅल्व्हनोमीटर म्हणजे एक करंटचा सोर्स नाही. मी अशा पद्धतीने लावलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, की ते काटा जो आहे ना गॅल्व्हनोमीटरचा काटा, तो जागेवरती झिरोवरती. पण या फॅराडेने काय ऑब्झर्व केलं माहिती आहे का, याने काय ऑब्झर्व केलं, एक मॅग्नेट घेतला आणि या मॅग्नेटला काय केलं, या मॅग्नेटला या कंडक्टरच्या जवळ आणलं, मागे पुढे जवळ पुढे मागे पुढे अशा पद्धतीने जेव्हा तो करत होता ना, तो हा काटा जो आहे ना हा डिफ्लेक्ट होताना दिसायला भेटत होता. आणि आपल्याला माहिती आहे की गॅल्व्हनोमीटर काय काम करत असते, गॅल्व्हनोमीटर करंट डिटेक्ट करायचं काम करत असते. मग मॅग्नेटला जवळ आणल्यामुळे मागे नेल्यामुळे काय होतं, तर हा जो काही काटा आहे, हा काटा डिस्प्लेस होताना दिसायला भेटतोय. हा काटा डिस्प्लेस का होतोय गड्या, तो काटा डिस्प्लेस याच्यामुळे होतो. लक्षात घ्या, काटा जो काही आहे काटा डिस्प्लेस याच्यामुळे होते कारण की त्याच्यामध्ये करंट येते. म्हणजे त्याने काय ऑब्झर्व केलं माहिती आहे का, की एखाद्या कंडक्टिंग वायर जवळ जर मॅग्नेट मागे पुढे जर का केला ना, तर त्या कंडक्टिंग वायरमध्ये करंट इंड्यूस होऊन जातो, ज्याला EMF इंड्यूस म्हणत असतो आपण. तर त्यामुळे, आणि असं का होत असतं, कारण की लक्षात घ्या, हा समजा आपला कंडक्टर आहे, याला कनेक्ट केला मी समजा कुठे, गॅल्व्हनोमीटरला. आणि इथं जे ना आपला हे मॅग्नेट होता, हा मॅग्नेट आहे. या मॅग्नेटच्या आपल्याला फील्ड दिसायला भेटतात. अशा पद्धतीने फील्ड असतात, या फील्ड असतात. आता घडणार काय माहिती आहे का, तुम्हाला दिसायला भेटणार की या ज्या फील्ड आहेत ॲक्च्युली मागे पुढे जेव्हा तुम्ही करणार था, तर जी मॅग्नेटिक फील्ड जी आहे ना ती व्हॅरी होताना दिसायला भेटणार. बघा, हा कंडक्टर होता आपला, हा काय होता, मॅग्नेट होता. या मॅग्नेटला जसं तुम्ही पुढे नेणार आणि जसं तुम्ही मागे नेणार तो मागे नेणार. आपल्या जो की कंडक्टिंग वायर आहे, ही कंडक्टिंग वायर काय करणार आहे, मॅग्नेटिक जे काही फ्लक्स आहेत, याला फ्लक्स म्हटलं तरी पण चालेल, तर मॅग्नेटिक फ्लक्सला कट करत असते. तर मग सांगायचं तात्पर्य काय आहे की मॅग्नेट जेव्हा तुम्ही मागे पुढे करत असतात, त्यामुळे मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती चेंज होताना दिसायला भेटते या कंडक्टरमध्ये. तर कधीतरी येईल आणि कधीतरी चेंज होताना दिसायला भेटते. तर चेंज इन द मॅग्नेटिक फील्ड और चेंज इन द मॅग्नेटिक फ्लक्स, याच्यामुळे कंडक्टरमध्ये करंट इंड्यूस होताना आपल्याला दिसायला भेटत असतो. लक्षात आली बात, काय सांगतो मी तुम्हाला. तर हे जे काही मॅग्नेटिक फ्लक्स किंवा मॅग्नेटिक फील्ड आहे, हे कधी जास्त तर कधी कमी, म्हणजे जो कंडक्टर आहे ना, हवाला कंडक्टर, खाली कंडक्टर, हा कंडक्टर त्या मॅग्नेटिक फ्लक्सला काय करतोय, कधी कमी काढतोय तर कधी जास्त काढतोय. या चेंजिंगमुळे, चेंज इन द मॅग्नेटिक फ्लक्समुळे या कंडक्टरमध्ये इलेक्ट्रिक करंट जे काय आहे ते इंड्यूस होताना आपल्याला दिसायला भेटत असतं. आणि यालाच काय म्हणत असतो आपण, याला म्हणून देतो आपण फॅराडे लॉ ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन. तर याला काय म्हणतो आपण, फॅराडे लॉ ऑफ इंडक्शन म्हणत असतो. तर फॅराडे लॉ ऑफ इंडक्शन काय असतो, की जेव्हा पण तुम्ही काय करू शकतात, मी दोन गोष्टी करू शकतो. काय बरं का, लक्षात घ्या. एक तर आपला कंडक्टर असा रेस्ट पोझिशनमध्ये होता,
कंडक्टर काय होता, कंडक्टर रेस्ट पोझिशनमध्ये हा गॅल्व्हनोमीटर होता आणि या कंडक्टरच्या आजूबाजूला मॅग्नेट मागे पुढे केल्यामुळे काय होते, मॅग्नेटिक फील्ड जी आहे चेंज होताना आपल्याला दिसायला भेटते, त्यामुळे करंट याच्यामध्ये इंड्यूस होतो. एकतर मी हे करू शकतो किंवा मी काय करू शकतो, काय करू शकतो मी, की जो काही मॅग्नेट आहे या मॅग्नेटला स्थिर राहू द्यायचा, या मॅग्नेटला काय राहू द्यायचा, स्थिर राहू द्यायचा आणि जो कंडक्टर आहे ना या कंडक्टरला काय करायचं, मागे पुढे करायचं, अलीकडे पलीकडे म्हणजे इकडे तिकडे जर केलं ना तरी सुद्धा तुम्हाला करंट इंड्यूस होताना दिसणार आहे. लक्षामध्ये तो लक्षात ठेवायची बात काय सांगतो मी तुम्हाला, की एखाद्या कंडक्टरमध्ये करंट इंड्यूस कधी होईल, जेव्हा तो कंडक्टर मॅग्नेटिक फ्लक्सला कट करत राहील. जर कंडक्टर मॅग्नेटिक फ्लक्सला कंटिन्युअसली चेंज इन द मॅग्नेटिक फ्लक्सच्या याच्यामध्ये जर का कंडक्टर आला तर करंट इंड्यूस होताना दिसायला भेटेल. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, काय बरं का, जर समजा हावाला इथं काय आहे, हे जे आपलं गॅल्व्हनोमीटर हे कंडक्टर आहे, करंट याच्यामधून पास होणार आहे, नंतरची बात आहे. आता मी मॅग्नेटला काय केलं, मी आणला जवळ आणि काटा मला व्हॅरी होताना दिसायला भेटला आणि नंतर मी असं येऊन ठेवून दिलं. ठीक आहे, त्याच्या जवळ येऊन ठेवून दिलं. तर मला सांगा रे, हा काटा डिप्लेक्स राहून जाईल का झिरोवरती येऊन जाईल? तर हा जो काटा आहे, हा काटा काय होणार बरं का सांगा, हा काटा काय होतो, हा काटा जो आहे ना, जसा मी जवळ आणतो ना थोडासा डिप्लेक्ट होऊन जातो आणि लगेच जागेवरती येऊन जातो. जागेवरती का होऊन जातो, जागेवरती येऊन जाणं म्हणजे शून्यवरती येऊन जाणं आणि त्याच्यानंतर डिप्लेक्टच दाखवतच नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे, मी या चुंबकाला जवळ आणला, जेव्हा मोशन केली ना तेव्हाच तो काटा घुमत होता. पण जर का चुंबक शांत बसलं तर त्याच्यामधलं करंट फ्लो होणं सुद्धा काय होऊन जाईल, बंद होऊन जाईल. असं का होणार आहे, कारण की फॅरेडेचा लॉ तर तोच म्हणतोय. फॅरेडेचा लॉ काय म्हणत असतो, की जेव्हा पण मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे चेंज होतील, जेव्हा मॅग्नेटिक फ्लक्स और मॅग्नेटिक फील्ड चेंज होईल कंडक्टरमध्ये, त्या कंडक्टरला टच होताना जेव्हा काही चेंज होतील, हे बघा आता असं आहे तर नंतर असं होणार, नंतर असं आहे तर नंतर असं होणार. तर जेव्हा आपण मॅग्नेटिक फील्ड चेंज झाले तरच कंडक्टरमध्ये काय होत असते, इलेक्ट्रिक करंट इंड्यूस होताना दिसायला भेटत असणार. राईट. तो जर का समजा तुम्ही जर का समजा एखादा मॅग्नेट जर का असा ठेवून दिला तर ते चेंजच होणार नाही, ते रेस्टमध्ये राहणार, त्यामुळे कंडक्टरमध्ये करंट पास होणारच नाही. त्यामुळे ड्यू टू द चेंज इन द मॅग्नेटिक फ्लक्स और मॅग्नेटिक फील्ड करंट इंड्यूस इन द कंडक्टर, याला काय म्हणतो आपण, फॅरेडे लॉ ऑफ इंडक्शन. आला का रे फॅरेडे लॉ ऑफ इंडक्शन लक्षामध्ये तुमच्या? आपण आधी आपल्याकडे आहेत बरीचशी बात, ते आपण शिकून घेऊ. हे कळालं का तुम्हाला? कळालं का? ठीक आहे, चला बघू बरं का आता काय होतं, फॅरेडेने काय डोकं लावलं. हे बघा, आपल्याला दिसायला भेटते एक उडनचं सिलेंडर आहे, त्याच्या आजूबाजूला आपण काय केलं बरं का, त्याच्या आजूबाजूला त्या उडनच्या सिलेंडरवरती आपण सोलोनाईड जो काय कॉईल वगैरे गुंडाळलेली. ठीक आहे, कॉईल गुंडाळलेली अशा पद्धतीने. आता मॅग्नेट एवढ्या लांबीवरती होता, काहीतरी अंतरावरती, तेव्हा आपल्याला काय दिसायला भेटते बरं का, कोणत्याही प्रकारचं व्हेलॉसिटीने स्टेशनरी मॅग्नेट इथं पडलेला आहे आणि इथं दिसायला भेटते. तर मला गॅल्व्हनोमीटरमध्ये कोणत्याही प्रकारचा करंट दिसायला भेटत नाही. रीडिंग ऑफ द गॅल्व्हनोमीटर इज 0 व्हेन द मॅग्नेट इज स्टेशनरी. तो मॅग्नेट जेव्हा स्टेशनर आहे, गॅल्व्हनोमीटरमध्ये रीडिंग किती असते, 0 असते, लक्षात ठेवायचं. पुढे गॅल्व्हनोमीटर काय काम करतो कळालं ना तुम्हाला? तो गॅल्व्हनोमीटर जो काय आहे तो स्मॉल अमाऊंटचा करंट किंवा व्होल्टेजला डिटेक्ट करायचं काम करत असतो, पक्का लक्षात ठेवायचं. आणि वर्किंग सेम असते इलेक्ट्रिकल मोटारसारखी. लॉ कोणता वापरत असतो तेवढे 2-4 बात शिकलेला होता. पण पुढे काय झालं बरं का, हां, तो आता आपल्याला काय दिसायला भेटतं, द पॉइंटर ऑफ द गॅल्व्हनोमीटर डिप्लेक्ट टुवर्ड द राईट. आता जेव्हा पण तुम्ही या मॅग्नेटला नॉर्थ पोल आहे बघा, इथं नॉर्थ पोल आहे, तर जेव्हा तुम्ही नॉर्थ पोलला त्याच्या जवळ आणतायत अशा पद्धतीने मोशनमध्ये, तर नॉर्थ पोल जेव्हा मोशनमध्ये इकडे येतो, तर हा जो काटा आहे ना, हा काटा इकडे आपल्याला इकडे डिप्लेक्ट होतो ना राईट साईडला, राईट का, हे बघा खाली दिलं असेल ते वाचून घेऊया पहिले. The pointer of the galvanometer deflect toward the right when the north pole of the magnet is moved toward the solenoid. तो लक्षात घ्या, जो नॉर्थ पोल आहे मॅग्नेटचा, तो सोलोनॉइडकडे जर तुम्ही मोशनमध्ये नेला तर काय होणार आहे, गॅल्व्हनोमीटरमध्ये जो की काटा पॉइंटर आहे तो डिप्लेक्ट होताना दिसायला भेटणार. तो कुठे डिप्लेक्ट होताना दिसायला भेटेल, तो राईटकडे, म्हणजे असा. आता काय झालं, ते चित्रही झालं. लक्षात घ्या, हा जो काही हा काटा जो आहे ना, इकडे येताना दिसायला भेटतो. मग नॉर्थ पोल जेव्हा इकडे येतोय मोशनमध्ये, तेव्हा हा काटा आपल्याला राईट साईडला डिप्लेक्ट होताना दिसायला भेटत असतो. ठीक आहे, नंतर पुढे काय, आता वेन देर इज नो मोशन इन मॅग्नेट. आता मी आणला त्याला जवळ, मोशनमध्ये आणला आणि थांबवून घेतला, जर थांबवला ना तर ते पुन्हा आपल्याला काय दिसायला भेटणार, पॉइंटर डायरेक्ट 0वरती येऊन जाणार. करंट मला त्याच्यामध्ये फिरताना दिसायला भेटणार नाही. करंट तेव्हाच फिरणार जेव्हा मॅग्नेट मोशनमध्ये असणार. तो बघा, द गॅल्व्हनोमीटर शो 0 रीडिंग वेन द मोशन ऑफ द मॅग्नेट स्टॉप अँड प्रूव्ह दॅट द लॉंग मॅग्नेट कीप मुव्हिंग करंट फ्लो इन द सॉलिनॉइड. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही मॅग्नेटला मोशनमध्ये ठेवणार तरच त्याच्यामध्ये कंडक्टरमध्ये करंट आपल्याला फ्लो होताना दिसायला भेटणार आहे. हा फॅराडेचा पक्का तुमच्या डोक्यामध्ये बसला असणार. ठीक आहे, पुढे काय, इफ मॅग्नेट इज मूव्ह अवे फ्रॉम द सॉलिनॉइड. आता जवळ आणून शांत केला होता, आता पुन्हा मोशनमध्ये मागे नेतो, आता मला काय दिसायला भेटेल, पुन्हा तो जो काही आपला काटा आहे पॉइंटर, तो तुम्हाला इकडच्या डिरेक्शनमध्ये जाताना दिसायला भेटेल. म्हणजे जेव्हा तुम्ही नॉर्थ पोल इकडे आपल्याला दिसायला भेटतो, नॉर्थ आहे ना साऊथ आहे, जेव्हा मी त्याला इकडे आणला तेव्हा पॉइंटर इकडे गेला, जेव्हा मी आता शांत ठेवला तर काटा 0वरती येऊन गेला, जेव्हा मी त्याला इकडे नेला तर तो पुन्हा इकडे चालला गेला. म्हणजे तुम्ही जर का असं मागे पुढे केलं तर मग मला सांगा बरं का, काटा कसा होणार आहे, असा असा असा, राईट का, असा होणार,
असा होणार, पुन्हा असा होणार, पुन्हा असा होणार, पुन्हा असा होणार, पुन्हा असा होणार, अशा पद्धतीने चाललं होणार. तर याच्यामध्ये करंट कसा बोलतोय बरं का, एकदा करंट या डिरेक्शनमध्ये, एकदा करंट त्या डिरेक्शनमध्ये, एकदा करंट या डिरेक्शनमध्ये, एकदा करंट त्या डिरेक्शनमध्ये, अशा पद्धतीने करंट जे ना असं जातं आहे या डिरेक्शनमध्ये आणि पुन्हा करंट अशा पद्धतीने येते. मग तुम्हाला दिसायला काय भेटेल की हा कोणत्या प्रकारचा करंट आहे सांगा बरं का. आता जे करंट या कंडक्टरमध्ये तयार झालेलं आहे हे कोणत्या प्रकारचं करंट आहे सांगा रे. ते अल्टरनेटिंग करंट तयार झालं. तर अल्टरनेटिंग करंट अशा पद्धतीने तयार होत असतं. मग अल्टरनेटिंग करंट जे काही आहे त्यासाठी आपण AC जनरेटर शिकणार आहोत की AC जनरेटर कसं तयार झालं आहे. मग आता त्याच तर प्रिन्सिपलवरती तयार झालं आहे. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन जो काही आहे आपला फॅरेडे लॉ ऑफ इंडक्शन, फॅरेडे लॉ ऑफ इंडक्शनच्या बेसवरतीच त्याच्यानुसारच आपला AC करंट अस्तित्वामध्ये आला आहे. तर AC करंट असा तयार झाला. मग जेव्हा पण तुम्ही ती मॅग्नेटिक याला मागे पुढे करत होता तर त्याच्यामुळे करंट बघा, हे बघा हा गॅल्व्हॅनोमीटर काय काम करत असतो. गॅल्व्हॅनोमीटर जो की आहे तो दोन काम करतो. एक तर तुम्हाला स्मॉल अमाऊंट ऑफ करंट तर सांगतो परंतु करंटची डिरेक्शन पण सांगतो. आता करंटची डिरेक्शन कशी बरं का, जेव्हा आपण तुम्हाला करंटची डिरेक्शन म्हणजे असं दाखवतो याचा अर्थ काय होतंय, तर करंट जे ना करंट कशा डिरेक्शनमध्ये फ्लो होतंय ते तुम्हाला दाखवत असतो ॲक्च्युली. तर करंटची मध्ये डिफ्लेक्ट झालेला जो काटा आहे तो करंटची डिफ्लेक्शन पण दाखवतो आणि स्मॉल अमाऊंटचा करंट जो आहे तो डिटेक्ट करायचं पण काम करत असतो. कोण करत असतो असं, तर हा आपला गॅल्व्हॅनोमीटर करत असतो. लक्षात आलं तुमच्या, हे दोन बाता मी तुम्हाला सांगितल्या आहे. तो मॅग्नेट जेव्हा आपण मागे पुढे करणार तर करंटची डिरेक्शन कधी इकडच्या बाजूला तिकडे बाजू चेंज होतात. द डिरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिसिटी और करंट इनसाइड द कंडक्टर इज चेंजेस कंटिन्युअसली वेन द व्हॉट मॅग्नेट. आपण जेव्हा मॅग्नेट मागे पुढे करणार तेव्हा रिसिप्रोकेटिंग पंप कसा होता त्या सेम त्याच्यासारखं आपल्याला दिसायला भेटतं इथं. इफ द मॅग्नेट मूव्ह अवे फ्रॉम द सोलेनॉइड करंट फ्लो इन द अपोजिट डिरेक्शन दस द गॅल्व्हॅनोमीटर. तो हे तुम्हाला गॅल्व्हॅनोमीटर कशा पद्धतीने काम करतोय किंवा हे मॅग्नेटिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय असं 2-3 टर्म इथं शिकायला भेटल्या चांगल्या पद्धतीने बघा. ठीक आहे. तो वेन द मॅग्नेट इज मूव अवे फ्रॉम द ग्रेटर व्हिलॉसिटी. आता लक्षात घ्या रे, जर तुम्ही जास्त व्हिलॉसिटीने जेवढ्या जास्त व्हिलॉसिटीने तुम्ही त्याला घुमवणार कोणाला मॅग्नेटला मागे पुढे जेवढ्या जास्त व्हिलॉसिटीने हे करणार ना तेवढं करंट जे ना जास्त तयार होत असतं. लक्षात घ्या हा पॉईंट. पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन शिकत आहोत आपण. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन कोणाला म्हणतात ते तुम्हाला लॉवरून कळूनच गेलेलं आहे. जेव्हा मॅग्नेट तुम्ही जोराच्या स्पीडने जर का त्याच्या आजूबाजूला मागे पुढे जर का केलं तर त्या कंडक्टरमध्ये जो करंट तयार होत असतो तो करंट सुद्धा काय असतो जास्त तयार होत असतो. आता जास्त तयार झाला आहे कशावरून कळणार आहे, तो जो काही मध्ये गॅल्व्हॅनोमीटर आहे ना तो जबरदस्त डिफ्लेक्ट होतो खाली वरी पूर्ण डिफ्लेक्ट डायरेक्ट खाली टेकला जातो आणि खाली टेकला जातो. तर त्याच्यावरून कळत असतं. मग जेवढ्या जास्त मोशनमध्ये मॅग्नेटला आपण मागे पुढे करणार त्याच्यानुसार आपल्याला इलेक्ट्रिसिटी पण जास्त दिसायला भेटत असते. सो डिफ्लेक्शन इन्क्रीज इफ डिफ्लेक्शन इन्क्रीज तो काटा जो आहे तो काटा जास्त इन्क्रीज होताना दिसायला भेटणार इफ मॅग्नेट मूव्ह अवे फ्रॉम द ग्रेटर व्हिलॉसिटी. लक्षात घ्या. तर जेवढ्या जास्त व्हिलॉसिटी मागे पुढे तुम्ही करणार त्याच्यामधलं करंट सुद्धा काय होत असते जास्त दिसायला भेटत असते. वेन द पोलॅरिटी ऑफ मॅग्नेट. आता उलटे करून टाका. आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो तुम्ही मला उत्तर द्या बरं. आता ॲक्च्युली दिलेलं पण आकृतीमध्ये पण तरी पण लक्षात ठेवण्यासाठी जेव्हा तुम्ही साऊथ पोलला जर का इकडे आणला साऊथ पोलला आणि साऊथ पोलला जर इकडे नेला तर याच्यामधला काटा कुठे जाताना दिसायला भेटेल इकडच्या बाजूला. तो साऊथ पोलला जेव्हा तुम्ही इकडे आणणार साऊथ पोलला आता आम्ही पोलॅरिटी चेंज करून टाकली ना तो इकडे मला जाताना दिसायला भेटेल आणि जेव्हा त्याला पुन्हा मागं ओढेल मी जेव्हा असं करणार तेव्हा पुन्हा काटा आपल्या असं पण दिसायला भेटेल. आलं लक्षामध्ये. तर पोलॅरिटी जरी चेंज झाली तरी करंटची डिरेक्शन चेंज होताना दिसायला भेटते अशा पद्धतीने. सो इफ द पोलॅरिटी ऑफ द मॅग्नेट इज रिव्हर्स द मॅग्नेट इज ब्रॉट क्लोज टू द सोलेनॉइड द करंट फ्लो इन द अपोजिट डिरेक्शन अँड द गॅल्व्हॅनोमीटर अकॉर्डिंग टू टर्न टुवर्ड द लेफ्ट. अशा पद्धतीने ती सेम स्टोरी तुमच्या लक्षामध्ये राहू द्या. काय घडायला लक्षात ठेवा. जेव्हा मॅग्नेट नॉर्थ पोलने होता हे बघा नॉर्थ पोल इकडे होता साऊथ पोल इकडे होता. हा नॉर्थ होता हा साऊथ पोलला. जेव्हा इकडे यायला आणलं तर डिप्लेशन या डिरेक्शनमध्ये दिसायला भेटले. मागे जेव्हा नेलं तर डिप्लेशन या डिरेक्शनमध्ये दिसायला भेटलं. असं घडत होतं या ठिकाणी. ठीक आहे. तर बघा पुढे अजून काय आलं बरं का. सो फॅरेडे ऑब्झर्व दॅट द करंट फ्लो इन द कॉईल ओनली वेन देअर इज अ रिलेटिव्ह मोशन बिटवीन द कॉईल. तर लक्षात घ्या फॅरेडेने काय सांगितलं, जर कंडक्टर आणि मॅग्नेट या दोघांमध्ये जर का रिलेटिव्हली मोशन असेल. रिलेटिव्हली मोशन म्हणजे कशी असू शकते 2-3-4 कंडिशन असू शकतात. एक तर कंडक्टरला शांत ठेवा मॅग्नेटला घुमवा, एक तर मॅग्नेटला शांत ठेवा कंडक्टरला घुमवा, एक तर दोघांना घुमवा. या दोघांमध्ये जर का रिलेटिव्ह मोशन असेल तरच कंडक्टरमध्ये इलेक्ट्रिसिटी आपल्याला जनरेट होताना दिसायला भेटत असते. म्हणजे तुमच्या लक्षात आली का कोणत्याही प्रकारचा आपण काय करत नाही आहे पाण्याचा वापर नाही आहे काही नाही तरी सुद्धा इलेक्ट्रिसिटी जनरेट करून टाकली. आपण इलेक्ट्रिसिटी कशा पद्धतीने जनरेट करून टाकली तर मॅग्नेटच्या मदतीने. तर मॅग्नेटच्या मदतीने सुद्धा आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. असं जर कोणी तुम्हाला विचारलं कशा पद्धतीने करता येईल तर तुम्ही सांगायचं मॅग्नेटला काय करायचं कंडक्टरच्या जवळपास मागे पुढे जर केलं तर त्याच्यामुळे काय होत असतात जे फ्लक्स असतात ते कट केला जातो कंडक्टरकडून आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी इंड्यूस होत असते. इलेक्ट्रो लॉ याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो फॅरेडे लॉ ऑफ इंडक्शन. तो बघा पुढं Faraday observed the current flow in the coil only when there is a relative motion between the coil and the magnet. राईट. ते बघा पुढे आता पुढे काय दिसायला भेटते बरं का रे. डिरेक्शन ऑफ द डिफ्लेक्शन अँड गॅल्व्हॅनोमीटर इज रिव्हर्स इफ द डिरेक्शन ऑफ मोशन इज रिव्हर्स. ठीक आहे हे सगळं कळालं आता.
राईट, हे अशा पद्धतीने घडते. तो फॅक्टर लिडिंग टू द इन्क्रीज द करंट. आता करंट तुम्हाला त्या कॉईलमधलं करंट जर का वाढवायचं असेल तर मी मला सांगितलं एकतर तुम्ही स्ट्रॉंग मॅग्नेट यूज करा. स्ट्रॉंग मॅग्नेट जर यूज केले तर त्याची मॅग्नेटिक फ्लक्स पण जास्त स्ट्रॉंग निघतील, राईट का. तो मॅग्नेट असा यूज करा, परमनंट मॅग्नेट वापरतो समजा मी आता बघा मी काय काय करू शकतो लक्षात घ्या. ही एक कॉईल आहे सोलेनॉइड, याच्यामध्ये एखादा रॉड ठेवलेला आहे, इकडून करंट पाठवतोय, तर त्याच्यामुळे तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, इकडे जे काही आहे इकडे आपल्याला याच्यामधून काय दिसायला भेटेल, याच्यामधून करंट पाठवतोय, इथं इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फोर्स तुम्हाला दिसायला भेटेल. तर इथं काय असणार, आपली मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. आणि इकडे मी खाली फुकट एक काय करतो, खाली फुकट एक मी खाली हे ठेवतो एक कॉईल, तो मला काय दिसायला भेटणार माहिती आहे का, इकडचं करंट तिकडे पास होणार आहे. कसं पास होणार आहे, करंट मी इकडून पास करतोय. तुम्हाला ट्रान्सफॉर्मरमध्ये हे शिकलोय ना आपण, तुम्हाला ट्रान्सफॉर्मरमध्ये आठवत असेल, तेच करत होतो आपण. ही फॅरेडेचा लॉ, इकडून करंट पाठवतोय, मॅग्नेटिक फील्ड तयार होत आहे, मॅग्नेटिक फील्डला एक कट करत असतात, कट केल्यानंतर यांच्यामध्ये करंट इंड्यूस होत असतो आणि इंड्यूस झालेला करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये दिसायला भेटून मग ट्रान्सफॉर्मरमधलं करंट आपल्याकडे येत असतं. तर दिस इज ऑल दी वॉट हे ॲप्लिकेशन दिसायला भेटत असतात. आता तुम्हाला प्रश्न काय आहे की जर समजा कॉईलमधलं करंट जर तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्ही काय काय करू शकता, एक तर व्हिलॉसिटी जी आहे मॅग्नेटची किंवा रिलेटिव्ह व्हिलॉसिटी दोघांमधली वाढवा, रिलेटिव्ह व्हिलॉसिटी वाढवा, किंवा जे की मॅग्नेटिक फ्लक्स आहे त्याची ताकद वाढवा. फक्त ताकद वाढवून चालणार नाही, मोशन पण असायला पाहिजे, बरं ठीक आहे. तर बाय युजिंग स्ट्रॉंग मॅग्नेट इन्क्रीजिंग द मोशन ऑफ मॅग्नेट, बरोबर, इन्क्रीजिंग द एरिया ऑर नंबर ऑफ द टर्न इन द कॉईल. तर लक्षात घ्या, नंबर ऑफ टर्न जरी तुम्ही जास्त करून टाकले ना, आता एक सपाट का होतं बरं का, आता ॲक्च्युली एवढी मी कॉईल घेतली होती, आता नंतर मी कॉईल एवढी घेतली, एवढी. तर नंबर ऑफ टर्न जर का समजा कंडक्टर आहे कॉईल म्हणजे कंडक्टर झाला, जर कंडक्टरचे तुम्ही नंबर ऑफ टर्न जर का वाढवले तरी सुद्धा त्याच्यामध्ये इंड्यूस होणारं करंट सुद्धा जास्त असतं, राईट का. त्याचा फॉर्म्युला होता, पण तो एवढा खोलमध्ये जायचा, 11वी-12वीचा सिलेबस आपण बघत नाही आहे, आपण 10वीपर्यंतच्या ठिकाणी आहोत, 10वीपर्यंतच आपण अभ्यास करत आहोत, ठीक आहे. तो इन्क्रीजिंग द एरिया ऑर नंबर ऑफ द टर्न ऑफ द सेल, या 3 गोष्टीमुळे आपण काय करू शकत असतो, जो काही इंडक्शनचा लॉ आहे त्याच्यानुसार आपण कॉईलमध्ये करंट इंड्यूस करू शकतो आणि जास्त करंट इंड्यूस करू शकतो. आलं लक्षामध्ये तुमच्या, हे 3 पॉईंट तुम्ही लक्षामध्ये ठेवायचे. तुम्हाला कळालं का काही आजपर्यंत, सांगा पटकन. ठीक आहे, तर ही बात झाली. आता वेन द मॅग्नेट इज स्टेशनरी, तो मॅग्नेट जेव्हा स्टेशनरी असणार, मी तुम्हाला सांगितलं 2 गोष्टी करू शकतात तुम्ही, हे सगळं सेमच आहे. तर ते पुन्हा आलेलं आहे. आता हे लक्षात ठेवा, हे वाली. आता बघा, पोझिशन ऑफ मॅग्नेट अँड डिप्लेक्शन इन द मॅग्नेट, जेव्हा रेस्टमध्ये असेल डिप्लेक्शन दिसायला भेटणार नाही. मॅग्नेट मूव टुवर्ड द कॉईल, तो डिप्लेक्शन आपल्या गॅलनमीटर दिसायला भेटणार एका डिरेक्शनमध्ये. मॅग्नेट हेल्ड स्टेशनरी सेम, राईट का, तो गॅलनमध्ये पुन्हा स्टेशनरी. जर तुम्ही अवे केला तर पुन्हा हे, तो देअर फॉर मॅग्नेट, त्यामुळे काय होतं आहे, करंटची डिरेक्शन आपल्या कंडक्टरमध्ये चेंज होताना दिसायला भेटते. अँड द करंट इंड्यूस इन द कंडक्टर इज द व्हॉट, इज द AC करंट, कारण की पोलॅरिटी काय आपलं करंटची डिरेक्शन नेहमी कंटिन्युअसली काय होते, चेंज होत आहे, त्यामुळे ते AC करंट आपल्याला तयार होताना दिसायला भेटत असतं. फॅरेडे लॉ ऑफ इंडक्शन परीक्षेमध्ये विचारला तर लक्षात घ्या, वेन देअर इज अ चेंज in the magnetic flux link with the coil, electromotive force or electric current or electromotive force induced in the conductor, right. तो तुम्हाला फॅरेडेचा लॉ ऑफ इंडक्शन तो लक्षात ठेवायचा आहे. पुढे काय, फॅक्टर अफेक्टिंग द मॅग्नेट्यूड ऑफ EMF, तो चेंज इन द मॅग्नेटिक फ्लक्स, टाइम इन विच द मॅग्नेटिक फ्लक्स चेंजेस, ते वाले. तो आपण जे काही शिकलेले आहे ते तुम्हाला देता येईल उत्तर चांगल्या पद्धतीने. ज्याला लॉ माहीत असेल तो त्याच्यावर उत्तर देऊन देईल. मॅग्नेट्यूड ऑफ द इंड्यूस EMF डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स, बरोबर. ज्या रेटने मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होत आहे, जेवढ्या फास्ट चेंज होईल ना, लक्षात घ्या, रेट ऑफ चेंज ऑफ, त्याचा फॉर्म्युला आपण त्याच्यावरून बघितला होता, तो 11वी-12वीचा, तिकडे मी जातच नाही आता. रेट ऑफ चेंज ऑफ, तो d∅dt म्हणतो आपण त्याला, रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स, राईट का. त्याच्यानुसार आपल्याला EMF आपण असं म्हणतो, EMF इज इक्वल टू d∅dt, अशा पद्धतीने लिहितो ना आपण, EMF इज इक्वल टू d∅dt. जो वाट, जो इंड्यूस EMF आहे कंडक्टरमध्ये किंवा इंड्यूस करंट आहे का याच्यामध्ये, तो डिरेक्टली प्रोपोर्शनल कशाला असतो, तो E इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी d∅dt. आणि याच्यावरून आपण मोठे डिरेक्शन काढले होते, आठवत असेल तुम्हाला, ट्रान्सफॉर्मरमध्ये इलेक्ट्रिसिटीमध्ये, ठीक आहे. तर त्याच्यानुसार आपण हे करत असतो, याच्या खोलमध्ये जायची जरूरत नाही, इनफ येईपर्यंत. तो EMF इंड्यूस इन द कंडक्टर इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी व्हॉट, चेंज ऑफ फ्लक्स. हा फाय म्हणजे काय, फ्लक्स, तो चेंज ऑफ द फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्याच्यावरती डिपेंड करून असतो. तो जेवढे फ्लक्स चेंज होतील, जेवढे जबरदस्त स्पीडने चेंज होतील, तेवढं करंट याच्यामध्ये इंड्यूस होताना दिसायला भेटणार आहे, राईट. पुढे काय, डिरेक्शन ऑफ इंड्यूस EMF डिपेंड अपॉन वेदर द इन्क्रीज इन द डिक्रीज ऑफ द मॅग्नेटिक फ्लक्स. तो आता पुढचं फ्लेमिंग. आता बात काय कळायला भेटते की यार ठीक आहे, पुढे आणतोय कंडक्टर याला मॅग्नेटला, तर करंटची डिरेक्शन ही, मागे आणतोय तर करंटची डिरेक्शन ही, मग नेमकं आता कोणत्या डिरेक्शनमध्ये करंट फ्लो होत आहे याच्यासाठी आपला आता कोणाला फ्लेमिंग. तो फ्लेमिंगचे तुम्हाला मी 2 रूल सांगितले होते, एक होता लेफ्ट हँड रूल आणि दुसरा होता राईट हँड रूल. तो फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल आहे आणि राईट हँड रूल आहे. आता रूल काय आहे व्यवस्थित लक्षामध्ये घ्या, फ्लेमिंगचा लेफ्ट आणि राईट हँड रूल काय आहे ते व्यवस्थित लक्षात घ्या. तो जॉन ॲब्रॉस फ्लेमिंग वेअर 2 रूल टू डिटरमाइन द डिरेक्शन ऑफ मोशन ऑर डिरेक्शन ऑफ इंड्यूस करंट. तर त्याने 2 रूल सांगितले आहेत, राईट का.
तो टू आता दोन रूल कोणते, लेफ्ट हँड राईट हँड रूल. मी तुम्हाला प्रश्न जर विचारला तुम्हाला सांगता यायला पाहिजे की फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल आपण कुठे कुठे अप्लाय केलेला आहे. तुम्ही म्हणाल इलेक्ट्रिक मोटर, गॅल्व्हॅनोमीटर यांच्यामध्ये आपण वापरला आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे, आपल्याला राईट हँड रूल बघायचा आहे. आता फ्लेमिंगचा राईट हँड रूल काय असतो तो आपण बघून घेऊया. ठीक आहे. हे बघा, हा फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल आहे आणि हा फ्लेमिंगचा राईट हँड रूल आहे. फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल तुम्ही कुठे वापरला, तुम्ही वापरला इलेक्ट्रिकल मोटरमध्ये. आता फ्लेमिंगचा राईट हँड रूल तुम्ही कुठे वापरणार, जनरेटर. कोणता, AC जनरेटर. AC जनरेटर कशा पद्धतीने असतो मी आता तुम्हाला सांगतो, पुढे जाऊन आपण बघणार आहोत. त्याचे चित्र डोक्यामध्ये बसून घ्या. हे AC जनरेटरचं चित्र डोक्यामध्ये बसून घ्या. कसं काम करतं मी तुम्हाला सांगणार आहे. तो बघा सेम उलटे काम करतं. जशी मोटार काम करत होती ना, इथं काय करत होते तुम्ही, इथं इलेक्ट्रिकल एनर्जीचा रूपांतर मेकॅनिकलमध्ये करत होते. बरोबर. इथं काय करत असतात तुम्ही, इथं मेकॅनिकल एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये करंट टाकतात आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट करत असतात. उलटी स्टोरी राईट का, उलटी स्टोरी. पण ते करंट कोणतं तयार होणार आहे, करंट कोणतं तयार होणार आहे, AC करंट तयार होणार आहे. का तयार होणार आहे, स्टोरी जशी घडत होती ना इकडे, ती स्टोरी इकडे घडते. तर ती मोशन ती तुम्हाला सांगतो मी पुढे जाऊन. ठीक आहे. तर बघा फ्लेमिंगचा राईट हँड रूल काय आहे, लेफ्ट हँड रूल तर कळाला. ही फोर्सची डिरेक्शन असते, ही मॅग्नेटिक फील्ड असते आणि हवाला बोर्ड जो असतो हा करंट असतो. इथं बघून झालं आपलं. आता आपल्याला राईट हँड रूल बघायचं काय बरं का, तो हा जो आहे हा फोर्स दाखवतो. बघा आता उजवा हात घ्यायचा. आता उजवा हात घ्यायचा आहे, जो काही अंगठा आहे तो फोर्सची डिरेक्शन दाखवतोय, फोर्स ऑर मोशनची डिरेक्शन दाखवतोय. ठीक आहे. मोशन किंवा फोर्स म्हणा, हां मोशन ऑर फोर्स आपल्याला दिसायला भेटतोय. नंतर जो काही ही वाली फिंगर आहे ही मॅग्नेटिक फील्ड दाखवते आणि ही जे काही आहे यावाला करंट दाखवतोय. सेम आहे दोघं, जे काही आहे दोघं सेमच आहे, काही फरकच नाही दोघांमध्ये. वरचा जो फोर्स पण आता याला अप्लाय कशा पद्धतीने करतात हे जेव्हा तुम्ही बघणार ॲप्लिकेशन, तर तुम्हाला राईट हँड रूल जो काही आहे तो राईट हँड रूल पण तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल. पण हे दोघं सेम असतात एवढी बात तुमच्या लक्षामध्ये ठेवून घ्यायची. तो अवघड नाही आहे, सोपं आहे. बघू. आणि ही लाईन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. वाईल लेफ्ट हँड रूल फॉर द इलेक्ट्रिकल मोटर अँड द राईट हँड रूल फॉर जनरेटर. आता पुढे जोबर काय, आता ही वाली बात काय, अकॉर्डिंग टू द फ्लेमिंग राईट हँड रूल, इफ द थंब और द फोर फिंगर अँड द मिडल फिंगर राईट हँड स्ट्रेच परपेंडिक्युलर इच अदर, द थंब रिस्पेक्ट टू द डिरेक्शन ऑफ मुवमेंट ऑफ द कंडक्टर. राईट. आणि पुढे तो सेम. आता आपल्याला बघायचं आहे, काय बघायचं बरं का, आपल्याला बघायचं आता AC जनरेटर. तो AC जनरेटर जे काय, AC जनरेटरवरून तुम्हाला फ्लेमिंगचा राईट हँड रूल पण समजून जाईल. तो AC जनरेटर. मग AC जनरेटरमध्ये काय घडतं रे बघा, AC जनरेटरमध्ये काय करतात, परमनंट मॅग्नेट ठेवतात. याच्या जे काही यांच्या मॅग्नेटिक फ्लक्स असतील, काही ना काही मॅग्नेटिक फ्लक्स असतात यांच्या ऑलरेडी, राईट की नाही, यांच्या ऑलरेडी फ्लक्स असतात. यांच्यामध्ये आपण काय करत असतो, यांच्यामध्ये आपण काय करत असतो, असा कंडक्टरला रोटेट करत असतो. राईट का, म्हणजे तुम्ही काय करत असतात, कंडक्टरला रोटेट करतात, याला घुमवतात. कंडक्टरला घुमवल्यामुळे काय होत असतं, मी तुम्हाला अगोदरच बोललोय की फ्लक्सला कट करा. जर फ्लक्सला कट केलं ना तर कंडक्टरमध्ये करंट इंड्यूस होईल. परंतु कंडक्टरमध्ये करंट इंड्यूस होईल, पण करंट कोणत्या प्रकारचं इंड्यूस होत असतं, का, कारण की अरेंजमेंट ही या प्रकारची आहे. कोणत्या प्रकारची अरेंजमेंट ही वाली बघा, ही बुशेची अरेंजमेंट असते. तर त्यामुळे घडते काय, ॲक्च्युली तीच घटना जी मागे घडली होती सेम ती घटना मला दिसायला भेटते. तर करंट कसं येते, करंट जे तयार होते ना, एकदा करंट या डिरेक्शनमध्ये आणि एकदा करंट या डिरेक्शनमध्ये, अशा पद्धतीने करंट जे आहे आपल्याला दिसायला भेटते, तो अपोजिट करंट. देअरफॉर कोणत्या प्रकारचं करंट जनरेट होत असतं, AC. तर त्याला आपण AC जनरेटर म्हणत असतो. मग AC जनरेटरमध्ये घडतं काय आहे, परमनंट मॅग्नेट ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिकल जो कंडक्टर आहे आपला, त्या कंडक्टरला मोशन देत आहोत. तो कंडक्टरला मोशन देत आहोत म्हणजे मेकॅनिकल एनर्जी प्रोव्हाइड करत आहोत. तर त्याला घुमत आहोत. मधल्या कंडक्टरला हे बघा, तुम्हाला हे दिलेले आहेत हँडल, तो इथे हँडल दिलेला आहे, तिथे हँडल असतो. ते ॲक्च्युली ते हँडल दाखवलं नाही की मी, हे बघा हा हँडल आहे बघ, त्या माणसाचा हात बघा, हा माणसाचा हात बघा. तो ॲक्च्युली काय करत आहोत, आपण या कंडक्टरला घुमत आहोत, म्हणजे मेकॅनिकल एनर्जी आपण देत आहोत, मोशन वगैरे आपण देत आहोत. मेकॅनिकल एनर्जी दिल्यामुळे काय होत आहे, मॅग्नेटिक फ्लक्स कट होत आहेत, आणि मॅग्नेटिक फ्लक्स कट झाल्यामुळे जो कंडक्टर आहे तो ॲक्च्युली जो कंडक्टर जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसायला भेटते, करंट इंड्यूस होताना दिसायला भेटते. परंतु करंटची डिरेक्शन आहे ती आपल्याला चेंज होताना दिसते. प्रत्येक रोटेशनला करंटची म्हणजे अर्धा गेला का करंट या पद्धतीने अर्धा गेला काय या पद्धतीने, त्यामुळे AC करंट आपल्याला अशा पद्धतीने फ्लो होताना दिसायला भेटत असतो. ठीक आहे. मग लोकांनी AC जनरेटर तर हे करून टाकलं, पण लोकांना DC जनरेटर पण तयार करायचं होतं. DC जनरेटर म्हणजे काय बरं का, की करंट एकाच डिरेक्शनमध्ये फ्लो व्हायला पाहिजे अशा पद्धतीने. तो करंट जे ना असं नको व्हायला पाहिजे, करंट एकाच डिरेक्शनमध्ये फ्लो व्हायला पाहिजे. तर त्यामुळे जी रचना होती इथली, ही बुशेसची रचना चेंज करून टाकली लोकांनी. आणि तिथं काय लावलं, तो तिथं जे काही लावलेलं आहे ते तुम्हाला दिसायला भेटेल इथं. हे बघा, ही सगळी अरेंजमेंट होती. त्याच्यामुळे फ्लेमिंगचा राईट हँड रूल पण कळाला. पोलॅरिटी चेंज आफ्टर द हाफ सायकल. बघा, हाफ सायकलनंतर पोलॅरिटी चेंज होत असते. तो करंट असं येईल आणि नंतर करंट पुन्हा असं काहीतरी करंट आपल्याला दिसायला भेटते. अपोजिट अर्ध्या सायकलवरती इकडच्या डिरेक्शनमध्ये, दुसऱ्या टाइम तो करंटची डिरेक्शन ऑलवेज चेंज होताना दिसायला भेटत असते. त्यामुळे AC अल्टरनेटिव्ह करंट आपल्याला बनताना दिसायला भेटत असतं. राईट. तो आता सांगायचं काय होतं,
हे वाला हा वाला पॉईंट बघा. DC जनरेटर काय बरं का, युनिडायरेक्शनल करंट इज प्रोड्यूस जनरेटर इज कॉल ॲज अ DC जनरेटर. आता हे DC जनरेटर मी कशामुळे तयार करू शकलो, तर हे DC जनरेटर इथली रचना बदलून तयार करू शकलो. ही रचना कोणत्या प्रकारची आहे तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतो तो रचना जी केलेली आहे DC जनरेटरमध्ये ती काय केली मी, स्प्लिट रिंग या ठिकाणी काय अरेंजमेंट केलेली आहे, त्या अगोदर बुशेसची अरेंजमेंट होती, पण मी आता काय केलं, स्प्लिट रिंग. तो स्प्लिट रिंगची मी काय करून टाकली, तर स्प्लिट रिंगची अरेंजमेंट करून टाकली. या स्प्लिट रिंगमध्ये त्याचं फंक्शन करत असेल, आपण तेवढ्या खोलपर्यंत जात नाही, पण लक्षात घ्या स्प्लिट रिंगच्या अरेंजमेंटमध्ये जे करंट त्या कंडक्टरमध्ये पास होतं ते एकाच डायरेक्शनमध्ये करंट पास होताना आपल्याला दिसायला भेटत असतं. एका डायरेक्शनमध्ये पास होणाऱ्या करंटला आपण डायरेक्शनल करंट म्हणतो, युनिडायरेक्शनल करंट और डायरेक्शनल करंट, ज्याला DC म्हणत असतो आपण. तो DC करंट आपल्याला तयार होताना दिसायला भेटत असतो आणि त्या जनरेटरला DC जनरेटर म्हणत असतात. तर लक्षात राहू द्या, AC जनरेटर और DC जनरेटर आर वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ व्हॉट, तो फॅरेडेचा इंडक्शनचा जो लॉ आहे त्याच्या प्रिन्सिपलवरती आपल्याला काम करताना दिसायला भेटत असतात. ठीक आहे. तर पुढे काय, कमर्शियल जनरेटर. हे घरामध्ये आपले जनरेटर असतात बघा, मॅक्झिमम नंबर ऑफ लूप्स त्याच्यामध्ये मी तुम्हाला ते सांगतोय, तुम्ही नंबर ऑफ लूप जर का जास्त वाढवलं तर करंट तुम्हाला जास्त भेटणार आहे. नंतर काय परमनंट मॅग्नेट जर का मोठे मॅग्नेट जर ठेवले तर पण तुम्हाला करंट जास्त दिसायला भेटणार आहे. हे सगळं तेच आपल्याला परमनंट मॅग्नेट आर रिप्लेस बाय द स्ट्रॉंग इलेक्ट्रोमॅग्नेट, राईट. तो ही घटना आपली पूर्ण झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर का बेसिक लेवलला विचारतील, जास्त खोलमध्ये कोणी घुसणार नाही आहे, पण तरी तुमच्या लक्षामध्ये राहू द्यायला पाहिजे. तर आपलं हे चॅप्टर आता पूर्ण संपलेलं आहे. तर इलेक्ट्रिसिटी कम्प्लिटली इलेक्ट्रिसिटी कंप्लीट झालेलं आहे. उद्या मी मॅग्नेटने घेत, उद्या मी हीट घेईल. तर हीट वगैरे घेऊ, जरा मूड आपण चेंज करून टाकूया, हीट घेऊया. हीट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. हीट झाल्यानंतर ॲक्च्युली जे महत्त्वाचे चॅप्टर घेऊन टाकलेत मी फिजिक्सचे, तुम्ही याच्यावरती बरेचसे उदाहरण सॉल्व्ह करून टाकत असता. हीट चॅप्टर आपण घेणार आहोत. थांबून घेतो इथं.